लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत आज आपण बघणार आहोत. सुकन्यावरती अद्वैतकडे येत असते. एवढ्यात तिला नयनाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. नयना कलाचा फोटो हातात घेऊन खूप रडत असते. तेवढ्यात अद्वैत सुकन्यापाशी येतो. सुकन्या अद्वैतला म्हणते, सर, त्या नयनाताई का रडतायत? आणि कलाचा फोटो पण आहे त्यांच्या हातात. अद्वैत म्हणतो, कारण ती फक्त कलाची जाऊ नाही, ती कलाची सख्खी बहीण आहे. नयना कलाच्या फोटोकडे बघत म्हणत असते, मी खूप वाईट वागले तुझ्याशी, मला माफ कर. आता सुकन्या तिथे येते आणि ती नयनाताई असं म्हणते. तेव्हा नयना लगेच कला असं म्हणते. तिला कलाचा भास झालेला असतो. अद्वैत बाहेरून हे सगळं बघत असतो. नयना सुकन्याला म्हणते, कला माझी बहीण होती ग. तिच्याबद्दल मी कधीच चांगला विचार नाही केला. कायम दुस्वास केला मी तिचा. पण ती मला कायमची सोडून जाईल असा मी कधीच विचार केला नव्हता. आणि ती रडत रडत सुकन्याला मिठी मारते. सुकन्याच्या गळ्यात पडून नयना रडत असते. सुकन्या नयनाला समजावते, नयनाताई, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जे विधिलिखित असतं ते घडतंच असं म्हणून ती नयनाला शांत करते. अद्वैत विचार करतो, जर नयना कलाविषयी खरंच चांगला विचार करत असेल तर नयनालाच विश्वासात घेऊन तिला हाताशी धरून राहुलच्या फ्लॅटचे कागदपत्र काढून घ्यायला हवेत. अद्वैत नयनाला म्हणतो, नयना, कलासाठी एक शेवटचं चांगलं काम करशील? नयना लगेच म्हणते, हो अद्वैत, मी करेन. कला जिवंत असताना तिच्यासाठी मला काहीच नाही करता आलं. अद्वैत म्हणतो, तुला फक्त राहुलच्या नकळत त्याच्या नवीन फ्लॅटचे कागदपत्र मला आणून द्यायचेत. नयना म्हणते, मी तयार आहे अद्वैत, आय प्रॉमिस. मी राहुलच्या नकळत ती कागदपत्र तुला आणून देईन. अद्वैत बाहेर येऊन सुकन्याला परत एकदा थँक्स म्हणतो. तो म्हणतो, देवानेच तुम्हाला माझ्या मदतीसाठी पाठवले. इकडे राहुल रोहिणीला म्हणत असतो, मम्मा, एकदा काही प्रॉपर्टी आपल्या हातात आली ना, मी फक्त ऑर्डर सोडणार. माझ्या हाताखाली असे 10 नौकर असतील आणि सगळ्या गोष्टी माझ्या हातात अशा हजर असतील. आता अद्वैत संध्याकाळचा बाहेर बसलेला असतो. तो विचार करत असतो. सुकन्याही तिथे आलेली असते. अद्वैत सुकन्याला विचारतो, सुकन्या, मला सांग, एक्झॅक्टली कसा झाला होता ॲक्सिडेंट? काय झालं होतं? प्लीज जरा आठवशील का? सुकन्या अद्वैतला म्हणते, त्या दिवशी कला रस्त्यावर धावत होती आणि फोनवर बोलत होती. अचानक तिथून एक गाडी आली आणि तिला ठोकून निघून गेली. पांढऱ्या रंगाची गाडी होती. अद्वैत म्हणतो, त्या गाडीबद्दल काहीतरी माहिती मिळाली असती ना आपल्याला, तरी ती आपल्याला या केसच्या मुळाशी घेऊन जाईल. ती गाडी फक्त आपल्या हाती लागायला पाहिजे. इकडे नयनासुद्धा राहुलच्या रूममध्ये शोधाशोध करत असते. नयनाला कपाटात कागदपत्र सापडतात आणि तिलासुद्धा धक्का बसतो. पण त्याचवेळी राहुल रूममध्ये येत असतो. राहुल आत येतो, मात्र हुशार नयना झोपलेली असते. नयना उशीर न करता सकाळी लगेच अद्वैतला प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवते आणि म्हणते, अद्वैत, अजून काही मदत हवी आहे का रे? अद्वैत म्हणतो, नाही, नको. नयना, प्लीज, याबद्दल तू कुणाशी काहीही बोलू नको. नयना म्हणते, नाही, मी नाही बोलणार कुणाकडेच, आय प्रॉमिस. नयना पुढे अद्वैतला म्हणते, तू पण मला एक प्रॉमिस करशील अद्वैत? आपल्या कलाला न्याय मिळायला हवा, माझ्या बहिणीला न्याय मिळायलाच हवा. नयना रडत असते. अद्वैत नयनाला म्हणतो, नयना शांत हो. नयना म्हणते, अद्वैत, आज हवी होती रे ती इथे, ती हवी होती. तिच्याशी ना खूप बोलायचं बाकी राहून गेले. मी स्पर्धा करण्यात, इगो इश्यूज करण्यात मूर्खपणा केला, वेळ वाया घालवला मी. अरे, नशिबाने आम्ही दोघी बहिणी एका घरात आलो होतो लग्न करून. आम्ही किती आनंदात राहू शकलो असतो, पण मी फक्त दुस्वास केला तिचा. कुठून दुर्बुद्धी झाली मला हे सगळं करायची, काय माहीत. खूप वाईट वागले मी अद्वैत, तिच्याशी खूप वाईट वागले. अद्वैत नयनाला सांगत असतो, नयना, हे बघ, ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्या आपण बदलू शकत नाही, पण निदान आपल्या चुका तरी सुधारू शकतो. कलाला न्याय मिळवून देण्यासाठी तू जो पुरावा दिलाय ना, तो खूप मोठा आहे. हे काम खूप रिस्की होतं, पण केवळ माझ्या शब्दाखातर तू हे केलं. त्यात
हे प्रॉपर्टीचे पेपर्स देऊन तू माझं काम आणखीन सोपं केलं. थँक्यू सो मच नैना. नैना म्हणते, मला कलासाठी काहीतरी करता आलं हेच खूप आहे माझ्यासाठी. काही लागलं तर सांग अद्वैत, मी आहेच. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत सुकन्या ज्यांना काका म्हणत असते त्या माणसाला अद्वैत शाल पांघरून घालतो. सुकन्या त्या काकांना म्हणत असते, फ्रेंडशिपचा काय रूल आहे की जर आपल्याला कुणी गिफ्ट दिलं तर आपणसुद्धा समोरच्याला गिफ्ट द्यायचं असतं. ते काका लगेच अद्वैतला रोहिणीच्या गाडीची नंबर प्लेट देतात. आता त्या नंबर प्लेटला कलाच्या साडीचा तुकडा लागलेला असतो. अद्वैतला लगेच तो कलाच्या साडीचा तुकडा लगेच आठवतो आणि अद्वैत म्हणतो, हा तर कलाच्या साडीचा तुकडा आहे. आता उद्याच्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि नैनाचा आजचं हे वागणं आहे ना कलाविषयी, ते कसं वाटलं तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. धन्यवाद.